हेलो आणि नमस्कार शिक्षकांनो आणि पालकांनो, वेलकम बॅक टू जॉयस लर्निंग ऑफ वी स्कूल। हा धडा सर्कल 3 क्लास 4 चा। या धड्यामध्ये आपण कोणकोणत्या गोष्टींचा समावेश केला आहे तो आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। हा धडा एनईपीच्या आधारेवर बनला आहे। एनईपीच्या आधारेवर लर्निंग आउटकम्स 3 कॅटेगरीज मध्ये डिवाइड केले आहेत: नॉलेज, स्किल्स आणि व्हॅल्यूज। ह्या धड्यामध्ये जास्त करून कम्युनिकेशन स्किल्स वाढवण्याची पद्धत आणि कम्युनिकेशन मुलांनी कसं केलं पाहिजे ह्याबद्दल सांगितलं आहे। त्यासोबतच लायब्ररीमध्ये त्यांनी कसं डिसिप्लिनने वागलं पाहिजे किंवा त्यांनी लायब्ररी सोबत कशा हिशोबाने संवाद साधला पाहिजे हा या धड्यामध्ये दिला आहे। लर्निंग आउटकम्स मध्ये नॉलेज मध्ये स्टुडंट्स विल लर्न अबाउट लायब्ररी। दुसरं, स्टुडंट्स विल लर्न अबाउट सर्कल्स। त्यासोबतच स्किल्स मध्ये स्टुडंट्स विल लर्न हाऊ टू कम्युनिकेट विथ लायब्रेरियन अँड अदर्स। स्टुडंट्स विल लर्न हाऊ टू फॉर्म सेंटेन्सेस। व्हॅल्यूज मध्ये स्टुडंट्स विल अंडरस्टँड हाऊ टू पोलाइटली टॉक टू लायब्रेरियन और अदर्स। त्यानंतर स्टुडंट्स विल अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ बीइंग डिसिप्लिन्ड इन अ लायब्ररी। हा धडा एनईपीच्या आधारेवर असल्यामुळे ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या डेव्हलपमेंटल डोमेन्सचा समावेश केला आहे। कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट, सोशो इमोशनल अँड एथिकल डेव्हलपमेंट, लँग्वेज अँड लिटरसी डेव्हलपमेंट, एस्थेटिक अँड कल्चरल डेव्हलपमेंट। ह्या 4 डेव्हलपमेंटल डोमेन्स वरती वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आणि वेगवेगळ्या एलिमेंट्स या धड्यामध्ये दिले आहेत। हा धड्याचा अप्रोच थीम बेस्ड आहे, ज्यांनी करून तुम्ही लायब्ररीचं सेटअप, एखाद्या शाळेमध्ये जर लायब्ररी नसेल तर त्यांनी काय करावं, तर त्यांनी हा धडा शिकवण्याच्या आधी एक लायब्ररीचं सेटअप केलं पाहिजे। वेगवेगळ्या गोष्टीचे ऍक्टिव्हिटी बुक्स, स्टोरी बुक्स, मॅगझिन्स, हे सगळ्या गोष्टींचा तुम्ही एक स्टँड बनवू शकतात आणि त्याचं त्या दिवशी तुम्ही लायब्ररी डे म्हणून सेलिब्रेट करू शकता। त्याच हिशोबाने एक टिप आहे, हा धडा शिकण्यासाठी शिक्षकांनी किंवा पालकांनी मुलांची मदत करावी हीच विनंती आहे। धन्यवाद।